बातमी आपण बघूया। विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजाराचा मुद्दा चांगलाच तापलाय। एकीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरून रान पेटवलंय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय। बघूया। आता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे। त्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही हा राज्यसभा, विधान परिषद आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये त्याचा वापर करता। त्याच्यामुळे लोकांना निवडणूक नको आहे। त्याला संपर्क करून, त्याला आमिष दाखवून, त्याला भीती दाखवून, त्याला धमकावून निवडणुकीतनं त्यांनी माघार घ्यावी यासाठी त्याला हातबल करणं। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। मग 50-50 कोटीचा काय प्रकार होतो? एवढं प्रेम असेल, 50-50 कोटी प्रेमानं देणार असतील तर ते 50-50 कोटी जे काय काही हजारो कोटी आहेत ते इतरांनाही पाठवून द्या ना। घोडेबाजार सध्या राज्याचं राजकारण केवळ या एका शब्दाभोवती फिरत आहे। सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी विरोधकांकडून या शब्दाचा अस्त्र म्हणून वापर केला जातोय। या वादामागचं कारणही तसंच आहे। राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पण हे मतदान पार पडण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी 6 जागा बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवलं। काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे सत्ताधारी उमेदवारांसमोरचं आव्हानच संपुष्टात आलंय। एकीकडे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आपलं अस्तित्व हरवून बसली आहे, तर दुसरीकडे मविया नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर घोडेबाजारांच्या आरोपांची राळ उडवली आहे। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही। पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे। म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडेबाजार होऊ नये। त्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही हा राज्यसभा, विधान परिषद आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये त्याचा वापर करता। त्याच्यामुळे लोकांना निवडणूक नको आहे। विधान परिषद निवडणूक सुद्धा ही राज्यसभेप्रमाणे ओपन करा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रतोदाला मत दाखवा अशा पद्धतीने करा ना। आम्ही ही मागणी केली आहे। आणि देशाच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या, मतपत्रिकेवर घ्या। विरोधकांच्या या आरोपावर आता सत्ताधाऱ्यांकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। एवढंच काय, पण सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांनाच प्रतिसवाल करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्यांचं तोंड बंद खायच कधी, उघडायचं काय कारण आहे? त्यामुळे त्याच्यावर अधिक न बोलणं उचित आहे। पण आपण मग एवढंच निवडणुकीत बाकीच्या होते तर तुम्ही पुण्यातल्या उमेदवार का मागे घेतल्या? ते कुणाच्या परवानगीने घेतल्या? मग तेव्हा कितीचा घोडेबाजार केलाय त्यांनी याची माहिती त्यांनी दिली पाहिजे ना। मंत्री जयकुमार गोरेंच्या टीकेला पुण्यातील मविया उमेदवाराच्या माघारीची किनार आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे हे बिनविरोध झाले आणि यावरूनच आता सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। तर इकडं भाजप नेत्यांकडून मविया उमेदवारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जातोय। एखादा उमेदवार जर उभा राहत असेल, त्याला जर कोणी संपर्क केला नाही तर तो उभा राहतो, पण त्याला संपर्क करून, त्याला आमिष दाखवून, त्याला भीती दाखवून, त्याला धमकावून निवडणुकीतनं त्यांनी माघार घ्यावी यासाठी त्याला हातबल करणं। आता मला असं वाटतं की जे जिंकतायत निवडणुका बिनविरोध करून तेच करतायत हे सगळं। खरं तर घोडेबाजाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी शुक्रवारी मार्मिक शब्दात विरोधकांना टोला लगावला, तर आता विरोधकांनीही त्यावरून मुख्यमंत्र्यांना ही कोपरखळी लगावली आहे। मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये
परिवर्तन झालं पाहिजे. मग 50-50 कोटीचा काय प्रकार होता? एवढं प्रेम असेल, 50-50 कोटी प्रेमानं देणार असतील, तर ते 50-50 कोटी जे काय काही हजारो कोटी आहेत ते इतरांनाही पाठवून द्या ना प्रेमानं. जे तुमच्या पक्षाबरोबर येणार आहेत सरकार बनवण्यासाठी त्यांनाच 50-50 कोटी कशाला? या राज्यामध्ये खूप गरीब लोक आहेत अजून, ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हे पैसे पोचवा तुम्ही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेत प्रतिनिधी निवडून दिले जाणार आहेत, पण यंदाची निवडणूक घोडे बाजाराच्या आरोपांमुळे जास्त चर्चेत आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.